एक बिल्डिंग 15 वर्षामध्येच बघितल्यानंतर असं वाटतं की नाही, हे आपल्याला रिडेव्हलपमेंट केल्याशिवाय काय पर्यायच नाही. तर हे डिसाईड कोणत्या बेसवर केलं जातं रिडेव्हलपमेंट? जर तुमची बिल्डिंग 30 वर्षापेक्षा जुनी झालेली असेल, तुमच्या बिल्डिंगचं बांधकाम संपून ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेऊन घेतलं असेल, तर त्या बिल्डिंगला पण 51% मेंबरच्या कन्सेंटनी ती रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते. जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल फ्लॅट परचेसर म्हणून त्या बिल्डिंगकडे बघता, विकत घ्यायच्या अगोदर आणि विकत घेतल्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते की जे काही डॉक्युमेंटमध्ये एग्रीमेंट फॉर सेलमध्ये किंवा जे काही खरेदी खतामध्ये आपल्याला आश्वासनं दिली आहेत बिल्डरनी की तो कुठल्या पद्धतीचं बांधकाम करतोय, ते डोळे बंद करून ब्लाइंडली ट्रस्ट न करता डोळे उघडे ठेवून क्रॉस चेक करत करणं जरुरी आहे. एखाद्या अपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम झाला तर सोसायटीने ते दुर्लक्ष करणं हे नंतर पूर्ण बिल्डिंगला त्रासदायक बनवू शकतं. रिस्ट्रक्चरिंग मध्ये कोणी इंटरनल चेंजेस केलेले इग्नोर करणं हे पुढे जाऊन त्रासदायक होऊ शकतं सोसायटीसाठी. इमारतीचा ए ग्रेड आहे आणि जे विरोधक आहेत ज्यांना रिडेव्हलपमेंटला नाही द्यायची बिल्डिंग, तर त्यांच्याकडे काही हक्क आहे का? ते थांबू शकतात का जर ए ग्रेड असेल तर? रिडेव्हलपमेंट आणि स्वतःचं राहतं घर कोणाला देणं हे फार मोठा इमोशनल, फायनान्शियल आणि सोशल चेंज आहे. त्यासाठी सगळेच तयार असतात असं नाही, म्हणून आपल्याकडे डिसेंटिंग मेंबर असतात. पण मला असं वाटतं माझ्या बुकच्या थ्रू काही मेंबर्स, काही सोसायटीज, काही डेव्हलपर्स, काही कन्सल्टंट पॉझिटिव्ह अजून गोष्टी करू शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट राहुल हिंगमिरे सर. तर नमस्कार सर. नमस्कार सागर. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टवरती. आणि बरेच लोकांना प्रश्न असतात रिडेव्हलपमेंटच्या वेळी, तर आज आपण त्याबद्दल थोडी चर्चा करूया. आणि लोकांचे प्रश्नही असतात रिडेव्हलपमेंटला घेऊन, ज्यावेळी त्यांची बिल्डिंग एक एज होते, 15 ते 20 वर्ष जो टाईम दिलेला असतो, नाहीतर मग स्ट्रक्चर पाहून चेंजेस ठरवण्यात येतात. कधी कधी 30 बिल्डिंग 40 इयर्सपर्यंत पण जाते. तर रिडेव्हलपमेंटच्या वेळी माणसांच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतात, बिल्डरला घेऊन काय चेंजेस होतील, नाहीतर मग बरेच प्रश्न असतात जे आजच्या टॉपिकमध्ये आपण कव्हर करूया. तर सर्वात आधी एक शॉर्ट इंट्रोडक्शन तुमचं द्या. थँक्यू. धन्यवाद सागर मला बोलल्याबद्दल. आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आणि विषय तुम्ही घेतला याच्यावरती. त्या विषयात आपण जाण्याच्या अगोदर माझं एक ब्रीफ इंट्रोडक्शन देतो मी. माझं नाव राहुल हिंगमिरे, ॲडव्होकेट राहुल हिंगमिरे. मी एक प्रॅक्टिसिंग लॉयर आहे. माझी आणि माझ्या पार्टनर्सची मिळून आमची लॉ फर्म आहे, विस लेजिस लॉ प्रॅक्टिस. आम्ही मुंबई, पुणे, न्यू दिल्ली आणि हैदराबाद या लोकेशन्समधून आम्ही ऑपरेट करतो. बऱ्याच काही गोष्टी आमच्या ज्या लॉ फर्ममध्ये होतात त्या या प्रॉपर्टी रिअल इस्टेटशी रिलेटेड आहेत. आणि त्या रिअल इस्टेटच्या असाइनमेंट्समध्ये खूप मोठा भाग रिडेव्हलपमेंट या टॉपिकनी सध्या घेतलेला आहे. शेवटच्या 4 ते 5 वर्षांमध्ये खूप मोठे प्रोजेक्ट्स, खूप काही घडामोडी होत चालल्यात अशा मुंबई, पुणेसारख्या सिटीमध्ये, ठाणे, नवी मुंबईसारख्या एरियामध्ये, जिथे रिडेव्हलपमेंट हा प्रश्न एक सार्वजनिक मुद्दा झाला आहे. प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला तो विषय भेडसावून गेला म्हणता येईल, टच करून गेला म्हणता येईल. त्यांना प्रश्न समोर प्रस्थापित झालाय त्यांच्यासमोर आणि ते कन्फ्यूज आहेत किंवा त्यांना क्लॅरिटी दिली आहे, काही दिशा दिली आहे. तर त्या गोष्टीला घेऊन आमचं पण बऱ्यापैकी इंटरॅक्शन त्या विषयावरती होत असतं. आणि मी खूप खुश आहे की आज तुम्ही हा टॉपिक घेतला आणि मला बोलवलं, कारण की मला पण खूपदा शेअर करायला आवडतं त्या गोष्टीवरती. आणि आज तुमच्या माध्यमातून मी जे काही मला सांगता येईल सहजपणे ते मी प्रयत्न करेल. नक्की. तर ट्राय करूया आपण जनरल क्वेश्चन्स जे असतात लोकांचे ते कव्हर करण्यासाठी. सर्वात आधी, रिडेव्हलपमेंट हे डिसाईड कोणत्या बेसवर होते? 15 इयर्स 20 इयर्स जे वेळ असते त्या बेसवर, की आता पण असं बघितलंही जातं की 30 बिल्डिंग 40 इयर्सपर्यंत पण जाते. म्हणजे एक बिल्डिंग 40 इयर्सपर्यंत गेले तरी त्याच्यावर विचार चालू आहेत, अजून डिसाईड नाही, तर डिसिजन घेतलं गेलेलं नाही आहे. पण एक बिल्डिंग 15 वर्षामध्येच बघितल्यानंतर असं वाटतं की नाही, हे आपल्याला रिडेव्हलपमेंट केल्याशिवाय काय पर्यायच नाही. तर हे डिसाईड कोणत्या बेसवर केलं जातं रिडेव्हलपमेंट? आपण रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे की नाही हा मुद्दा खूप मल्टिपल फॅक्टर्सनी डिसाईड होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये कन्सेंट येते. जे राहते लोक आहेत, ओनर्स आहेत त्या अपार्टमेंटमध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये, जे एका हाऊसिंग सोसायटीच्या फॉर्मॅटमध्ये स्ट्रक्चर झालेलं ओनरशिप असतं किंवा
कंडोमिनियम ऑफ अपार्टमेंट्स ओनर्सच्या स्ट्रक्चरमध्ये असतं, त्या सगळ्यांची कन्सेंट जरुरी असते, मेजॉरिटी कन्सेंट जरुरी असते. याचं स्पेसिफिक पर्सेंटेज मी थोड्या वेळातच देईल, पण मुद्दे कसे असतात की बिल्डिंगची डागडुजी रिपेअर करणं शक्य नाही आहे म्हणून रिडेव्हलपमेंट करायची का आपली जेव्हा बिल्डिंग बांधल्या गेली तेव्हा त्या बिल्डिंगचा पायाभूत असा होता की ठराविकच मजले बांधता आले आणि आता त्या एरियाला भरपूर FSI आहे जो अनयुटिलाइज आहे, तर त्याचा प्रॉपर वापर करण्यासाठी का आपण ती पूर्ण बिल्डिंग डिमॉलिश करून एक नवीन स्ट्रक्चर टाकायचं का? तो एक कमर्शियल किंवा एक व्यवहार झाला, एक प्रकारचा व्यावहारिक निर्णय झाला का? त्या प्लॉटच्या आसपास कुठल्या अशा घडामोडी होत आहेत, कुठे ब्रिज चाललाय, कुठल्या लँड ॲक्विजिशनमध्ये काही DP प्लॅनमध्ये बाजूबाजूला मोठ्या गोष्टी होत आहेत ज्याच्यामुळे त्या अपार्टमेंटसाठी त्या स्थितीमध्ये राहण्यापेक्षा त्याला कुठल्या वेगळ्या रचनेमध्ये टाकणं भाग पडतंय का? किंवा त्या बिल्डिंगमध्ये असे काही मेंबर्स आहेत ज्यांनी त्या विषयाबद्दल सखोल चर्चा करून आजूबाजूच्या बिल्डिंगच्या प्लॉट्सला घेऊन जर कुठलं रिडेव्हलपमेंट प्रोसेस चालू असेल आणि त्याच्यात विलिनीकरण किंवा अमॅलगमेशन करून जर याला अजून एका सुव्यवस्थितपणे आणता येऊ शकतं का? त्याच्यामुळे सगळ्यांचं राहणीमान लाईफस्टाईल अपग्रेड होते का? या सगळ्या गोष्टी विचार करून खूप साऱ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला जातो. कॉमन विषय आणि कॉमन कंप्लेंट अशी असते की बिल्डिंग खराब झाली आणि आपल्याकडे FSI आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर करून आपली मोठं घरं पण होतील, नवीन घरं पण होतील, नवीन ॲम्युनिटीज पण येतील आणि त्याच्यामुळे आपलं लाईफस्टाईल राहणीमान पण सुधारेल, या कॉमन अपेक्षा असतात. त्याच्यामुळे 90% ऑफ द रिडेव्हलपमेंट त्याच्यासाठी होतं. बाकीचे कारणं हे 10 ते 15% मध्ये आपण धरू शकतो. ओके. स्पेसिफिक कन्सेंट पर्सेंटेज सांगायचं झालं तर जेव्हा कधी डिलॅपिलेटेड कंडिशन म्हणतो किंवा धोकादायक स्थिती झालेली बिल्डिंग आहे जी कधीही कोसळू शकते, असं जर एका स्ट्रक्चरल ऑडिटरनी कुठल्या ऑडिट किंवा सर्वे करून निष्कर्षास आणलं असेल, त्या बिल्डिंगला तुर्तास रिडेव्हलपमेंट करायची नोटीस त्या सोसायटीला येते. जर तुमची बिल्डिंग 30 वर्षापेक्षा जुनी झालेली असेल, तुमच्या बिल्डिंगचं बांधकाम संपून OC ऑक्युपेशन सर्टिफिकेट घेऊन घेतलं असेल, तर त्या बिल्डिंगला पण 51% कन्सेंटच्या मेंबरच्या कन्सेंटनी ती रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते. आणि अशी कुठली बिल्डिंग आहे जी मजबूत आहे, ज्याला काही गरज नाही आहे रिडेव्हलपमेंटला जायची स्ट्रक्चरल सस्टेनेबिलिटीच्या कारणाने, पण तरीही काही मेंबर्सला वाटते की आपल्याकडे FSI आहे, आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आहे, आपल्याकडे याच्यातून एक अपग्रेडेशन करण्याची संधी चालून आलेली आहे, कुठल्या डेव्हलपरनी बाजूच्या ऑफर दिलेली आहे किंवा राहत्याच बिल्डिंगमध्ये लोकांना वाटतं की वेळ आहे आपण करून घेतात, त्याच्यासाठी मेजॉरिटी कन्सेंट लागते. त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल अप्रुव्हल जनरल बॉडीमधून सगळ्या मेंबर्सचं लागेल. त्यानुसार तुम्ही सगळ्यांच्या डिसिजनला एकत्र घेऊन तुम्ही ती रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू करू शकता. तर वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळे पर्सेंटेजेस हे डिमांड करतं कन्सेंटचे. ओके. आता जी बिल्डिंग 15 वर्षामध्ये आपण पाहतोय की रिडेव्हलपमेंटची त्याला गरज आहे, तर ही चुकी बिल्डरची असते का ज्यावेळी ते बिल्डिंग बांधत असतात? कारण जसं मी मगाशी म्हणालो की एक बिल्डिंग 40 वर्षापर्यंत जाते, ही 15 वर्षामध्येच तिला रिडेव्हलपमेंटचं दिसतंय की करण्याची आवश्यकता आहे. बरोबर. तर ह्यात बिल्डरची काही चूक असते का स्टार्टिंगला? एक हा मुद्दा मला भरपूर वेळा विचारला जातो आणि याच्यावरती माझे पार्ट्समध्ये उत्तरं येतात. पहिला पार्ट असा आहे की जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल फ्लॅट परचेसर म्हणून त्या बिल्डिंगकडे बघता, विकत घ्यायच्या अगोदर आणि विकत घेतल्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते की जे काही डॉक्युमेंटमध्ये ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये किंवा जे काही खरेदी खतामध्ये आपल्याला आश्वासनं दिली आहेत बिल्डरनी की तो कुठल्या पद्धतीचं बांधकाम करतोय, ते डोळे बंद करून ब्लाइंडली ट्रस्ट न करता डोळे उघडे ठेवून क्रॉस चेक करणं जरुरी आहे. तर तुम्हाला फ्लॅटमध्ये जायच्या अगोदर पण व्हिजिट्स करून की हाईट तेवढीच आहे का जेवढी ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेली आहे, सिमेंट आणि स्ट्रक्चर तसंच स्ट्रॉंग आहे का जे इंडिकेट केलेलं आहे, वॉलच्या विड्थ तशाच आहेत का, जे ॲम्युनिटीज प्रॉमिस केल्या होत्या त्या तेवढ्याच दिल्या आहेत का, काही मध्येच चेंजेस झालेत. खूपदा पोडियम पार्किंग म्हणतात पण पोडियम येतच नाही, खूपदा फ्लोअर चेंज होऊन जातात. तर असे खूप सारे चेंजेस आहेत. ते एका बायरनी अलर्ट राहून सतर्क राहून विकत घ्यायच्या अगोदर पण मॉनिटर करायचं रेरावरती किंवा प्रोजेक्ट्सला व्हिजिट करून अग्रीमेंट झाल्यापासून पोझिशन मिळेपर्यंत पण
अलर्ट राहायचं आणि व्हिजिट करत राहायचं आणि समजून घ्यायचं आणि पोझिशन मिळाल्यानंतर त्याला व्यवस्थित ड्यू डिलिजन्स करून घ्यायचं. लिटरली सांगतो, मोजमाप करताना स्क्वेअर फूट पण किती आहे त्याचं पण एक मोजमाप करणं जरुरी आहे. तुम्हाला कॉमन एरिया टू या सगळ्या गोष्टी बघणं जरुरी आहे. आणि याच्यानंतर जर तुम्हाला डिफरन्स जाणवला तर तुम्हाला त्याच्यासाठी रेरा कोर्टात जाता येतं कॉम्पन्सेशनसाठी किंवा कंझ्युमर फोरममध्ये जाता येतं. आता प्रश्न असा असतो की 15 वर्षातच बिल्डिंग खराब झाली, आता आम्ही काय करायचं, जो तुमचा महत्त्वाचा प्रश्न होता. ज्याच्यामध्ये सोसायटी जेव्हा फॉर्म होते आणि पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन हातात घेते त्यावेळेस सोसायटीने लगेच सेम सोसायटी लेवलवरती पण एक ड्यू डिलिजन्स करून घ्यायला पाहिजे, ऑडिट करून घ्यायला पाहिजे की जे आम्हाला ॲग्रीमेंटमध्ये प्रॉमिस केलं होतं तेच यांनी डिलिव्हर केलं की, आणि जर नाही केलं तर सोसायटीने लगेच त्याच्यासाठी डेव्हलपरकडे मागण्या करायला पाहिजेत. आणि सेकंड गोष्ट, डेव्हलपर हा रेराच्या अंडर 5 वर्षासाठी अकाउंटेबल असतो. तो वॉरंटी गॅरंटी देतो तुम्हाला स्ट्रक्चरच्या पूर्ण बांधकाम केलेल्या गोष्टीपर्यंत. तर त्या 5 वर्षात तुम्ही ऑडिट करा, जे काही शॉर्टफॉल आहे, जे काही कमकुवतपणा आढळून आला तो तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता काही खर्च न करता. पण तेच 5 वर्षाचा पिरियड झाला त्याच्यानंतर डेव्हलपर हा तुमच्या प्रोजेक्टबद्दल लायबल असेल असं नाही. तर त्याच्यामुळे सोसायटीचं काम आहे की त्यांनी कुठल्या प्रकारची कॉम्प्रोमाइज न करता सोसायटीनी पण त्यांच्या फॅसिलिटी मॅनेजमेंट थ्रू, त्यांच्या आर्किटेक्ट थ्रू, त्यांच्या ऑडिटर थ्रू वेळोवेळी जाणून घ्यायला पाहिजे की सोसायटीमध्ये असे कुठले मुद्दे आहेत का ज्यांना टाइमली ॲड्रेस करायला पाहिजे. कुठलं लिकेज असो, कुठल्या सोसायटीजनी इंटरनल स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन जर ऑब्झर्व केले तर त्याला करेक्ट करून घेणं असो, कुठे कुठे बाल्कनीला मध्ये घेतात हॉलमध्ये किंवा किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये, का तर त्यांना मोठी स्पेस पाहिजे असते पण ते स्ट्रक्चरली अलाउड नसतं, त्याच्यातून चेंजेस होतात, त्याच्यातून खालच्या किंवा वरच्या फ्लोअरला निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. तर अशा चुकीच्या गोष्टी अलाव न करणं पण जरुरी आहे. तर डेव्हलपर खूपदा रिस्पॉन्सिबल असतो का तर त्यांनी कमकुवत बांधकाम केलं म्हणून, आणि ते सोसायटीनी आणि फ्लॅट मेंबर्सनी टाइमली ऑब्झर्व करून करेक्शन्स नाही करायला लावले म्हणून ते पण रिस्पॉन्सिबल असतात. आणि त्याच सिनारिओमध्ये समजा आपल्याकडे एक बिल्डिंग आहे जी 40-50 वर्ष चांगली टिकून आहे, त्याचा अर्थ असा आहे की त्या सोसायटीच्या कमिटीनी, मॅनेजिंग कमिटीनी आणि सोसायटीच्या मेंबर्सनी कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता बिल्डिंगला प्रोटेक्ट करायला बघितलंय. मी मागे पण एकदा कुठेतरी दिलेलं एक्झाम्पल, आपण जसं आपल्या गाडीला किंवा फोनला किंवा आपल्या स्वतःच्या वस्तूला कसं मेंटेन करतो, प्रोटेक्ट करतो, तसं सोसायटीने मिळून बिल्डिंगला प्रोटेक्ट केलं तर सोसायटी चांगली टिकते, त्याची चांगली व्हॅल्यू राहते. रिसेल करताना पण अपार्टमेंट्सला चांगलं ॲप्रिसिएशन मिळतं आणि रिडेव्हलपमेंटच्या वेळेस पण त्यांना बऱ्यापैकी फ्रीडम मिळतं, लिबर्टी मिळते की गडबडीत डिसिजन न घेता ते सोयीनी सगळे ऑफर्स हे व्हेरीफाय करत, कम्पेअर करत ते डिसिजन घेऊ शकतात. हा एक ॲडव्हान्टेज असतो. म्हणून डेव्हलपरचे काय रोल, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण जाणीवपूर्वक सोसायटी आणि मेंबर्सनी पण अलर्ट राहून त्याच्यावरती तुर्तास कारवाई करणं जरुरी नाही, तर मग चूक सोसायटीचीच धरावं लागेल, कारण की तेच 30, 40, 50 वर्ष त्या बिल्डिंगमध्ये राहणार आहेत. करेक्ट. कारण एकदा असंही होतं की सोसायटी मेंबर्स छोट्या मोठ्या गोष्टी बघतात आणि इग्नोर करतात त्या बांधकामाला, नाहीतर कोणती पण जर कामं निघतात सोसायटीमध्ये आणि ते हळूहळू करून नंतर मग ते एक जो आपण म्हणतो जी टेन्युरिटी आहे बिल्डिंगची ती कमी होत जाते, कारण तुम्ही वेळच्या वेळी काम ती करतच नाही. मग ते मोठं काम झाल्यानंतर मग शेवटी तो त्रास होणारच आहे आपल्याला. छोटे छोटे गोष्टी आहेत, म्हणजे लिकेज फिक्स न करणं, एखाद्या अपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम झाला तर सोसायटीने ते दुर्लक्ष करणं हे नंतर पूर्ण बिल्डिंगला त्रासदायक बनवू शकतं. करेक्ट. रिस्ट्रक्चरिंगमध्ये कोणी इंटरनल चेंजेस केलेले इग्नोर करणं हे पुढे जाऊन त्रासदायक होऊ शकतं सोसायटीसाठी. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही अगदी बरोबर म्हटलं, लगेच तातडीने त्याला ॲड्रेस केलं तर तुम्ही डॅमेज तिथेच कंट्रोल करता, नाहीतर तो खूप 10 टाइम्स मोठा होऊन आपल्याला मोठा खर्च लावू शकतो. करेक्ट. बिल्डर कन्व्हेन्स उशीर करतो तर कोर्ट कचेरी न करता आपोआप जमिनीचा हक्क सोसायटीकडे येण्यासाठी कायदेशीर मार्ग आहे का? तर कन्व्हेन्स उशीर करतो याचा म्हणजे काय, आपल्याला तो डेव्हलपमेंटचे जे टाइम दिलेला असतो त्याच्यामध्ये डिलिव्हर सगळं करणं असं काय? हे डीम कन्व्हेन्स हा एक मोठा मुद्दा आहे. डीम कन्व्हेन्स किंवा एक साधारणपणे सांगायचं झालं तर कन्व्हेन्स हे एक मालकी हक्क. सोसायटीला कन्व्हेन्स येणं म्हणजे ही सगळी प्रक्रिया कधीची म्हणतो आपण, बिल्डरनी नवीन बिल्डिंग बांधली, विकली, सोसायटी मेंबर्सनी त्याच्यात सोसायटी फॉर्म केली, राहायला चालू केलं
आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना आता जमिनीची ओनरशिप त्यांच्या सोसायटीच्या नावावर पाहिजे. का तर सोसायटी ज्या जमिनीवरती उभी आहे त्यांची बिल्डिंग, त्याचा हक्क असणं कधी महत्त्वाचं असणार आहे. पुढे जाऊन जेव्हा कधी सोसायटीला रिडेव्हलपमेंट करावं लागली 30, 40, 50 वर्षानंतर, त्यावेळेस सोसायटी पुन्हा त्या जुन्या डेव्हलपरच्या मागे लागू नये, परमिशन मागू नये, कन्सेंट लागू नये, त्यासाठी त्यांना टाईम टू टाईम ही प्रोसेस करणं कंपल्सरी आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये प्लस फॉर्मॅट जो असतो खरेदी खताचा किंवा सेल डीडचा किंवा ॲग्रीमेंट फॉर सेलचा जो आपण डेव्हलपरसोबत करतो, त्याच्यामध्ये पण कंपल्सरीली डेव्हलपरला आश्वासन देण्यात आलेलं आहे की तो सोसायटी टाईमली फॉर्म करण्यास मदत करेल आणि कॉस्ट करेल. त्याच्यानंतर सोसायटी जेव्हा फॉर्म होते तेव्हा सोसायटीला हक्क आहे त्याच डेव्हलपरला अप्रोच करून त्या जमिनीची ओनरशिप कन्व्हेन्समध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा. जर समजा ती सोसायटी आणि डेव्हलपर हे सगळे एका थर्ड पार्टी लँड ओनरच्या थ्रू तयार झालेले आहेत, म्हणजे लँड ओनर आला, डेव्हलपर आला, JV प्रोजेक्टमध्ये सोसायटी उभी केली, तर सोसायटीचं काम आहे त्यांनी लँड ओनर आणि डेव्हलपर दोघांना अप्रोच करून त्या जमिनीचा हक्क ट्रान्सफर करून द्यायचा. याची डिमांड करायची. डिमांड करूनही जर आलं नाही तर डीम कन्व्हेन्स नावाची एक प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार जो कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये एक ऑफिसर आहे अपॉइंट केलेला, त्यांना तुम्ही अप्रोच करा, त्यांच्या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरून द्या, सोबत तुमचे सगळे सोसायटीचे डॉक्युमेंट्स, डिमांड लेटर्स, ओनरशिप्स, मेंबर सर्टिफिकेट सगळे जोडून द्या, ऑक्युपेशन प्लॅन, लेआउट प्लॅन सगळं. आणि त्या बिल्डिंगला अप्रूव्ह करताना जो काही एरिया डिमार्केट केला होता त्या बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटसाठी, त्या लँडच्या ओनरशिपबद्दलचं तुम्ही ओनरशिपची डिमांड त्या DDR कडून तुम्ही करून घेता. आणि 2023च्या तरतुदीनुसार, अमेंडमेंटनुसार कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमधलं असं आता डिरेक्शन झालं आहे, जर की हे ॲप्लिकेशन जर साधं, सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे तर DDRनी हे 6 महिन्यातच डिस्क्लोज करून टाकायचं ॲप्लिकेशन, ज्याच्यामध्ये 6 महिन्यात त्याच्यावरती सोसायटीच्या फेवरमध्ये ऑर्डर पास करणं, म्हणजे नॉर्मल निर्णय पास करणं जरुरी आहे. आणि जर हे स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर सोसायटीच्या फेवरमध्ये येणं साहजिक आहे. जर त्या जमिनीला घेऊन जुने कुठले डिस्प्यूट्स आहेत, जुने कुठले केसेस आहेत, किंवा ती सोसायटी एका प्रायव्हेट पार्टीची नसून MMRDA, म्हाडा, कॉर्पोरेशन, कलेक्टर्स लँड अशा कुठल्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीची असेल तर त्याला डीम कन्व्हेन्स करता येणार नाही, त्याला तुम्हाला लीजमध्येच कंटिन्यू करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये सोसायटीला लीज एक्सटेंड करून मिळते आणि सोसायटीचे फ्युचर डेव्हलपमेंट रेटसाठी तुम्हाला एक कन्सेंट ऑब्टेन करावं लागते त्या ऑथॉरिटीचे, आणि ते ऑथॉरिटी देतात. जसं म्हाडाचे जुने प्लॉट्स असले, जुन्या बिल्डिंग झाल्या, म्हाडाला तुम्ही अप्रोच करा, म्हाडा तुम्हाला कन्सेंट देणार आणि म्हाडा तुमच्या सोसायटीला डिमॉलिश करून नवीन डेव्हलपमेंट करणाऱ्या डेव्हलपरला पण अप्रूव्ह करतील आणि ते डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होऊन जाईल. हे डीम कन्व्हेन्स जे ओनरशिप मागायचं काम आहे ते सोसायटीज खूपदा टाळतात. अनअवेअरनेस आहे, माहिती नसल्यामुळे, किंवा त्यांचा तो उद्दिष्ट नसतो की आम्हाला डेव्हलपमेंट करायचे, ते पुढचे 1, 2, 6 महिने, वर्ष, 2 वर्षाचाच विचार करतात खूपदारी सोसायटीची कमिटी. हा जो डीम कन्व्हेन्सचा मुद्दा आहे हा 10, 20, 30, 40 वर्षानंतर जेव्हा बिल्डिंग कमकुवत होईल, रिडेव्हलपमेंट करावं लागेल त्यावेळेसाठी, किंवा तुमच्या जागेमध्ये जर FSI नवीन आला असेल जो तुम्हाला TDR फॉर्ममध्ये जर कोणाला विकायचा असेल तर त्या गोष्टींचं जर नॉलेज असेल तर सोसायटी थोडी अलर्ट राहून डीम कन्व्हेन्स मागत असते. आजकाल हे प्रमाण वाढलंय, पण मुंबई, पुणे, ठाणेसारख्या ठिकाणी सोसायटीजनी डीम कन्व्हेन्स मागणं हे कॉमन नाही आहे. सोसायटीचे मेंबर जेव्हा अवेअर होतात की रिडेव्हलपमेंटची आता सिच्युएशन येत आहे त्यावेळेस ते जागे होतात आणि मग डीम कन्व्हेन्सचा मुद्दा डिस्कशनमध्ये येतो. आणि असं बरेचदा आपण पाहतो की सिंगल बिल्डिंग्स जे बनतात, लँड ओनर जो आहे तो बिल्डरला ती जागा देतो, बरोबर, आणि त्यांची काहीतरी डील होते, बरोबर, एका बिल्डिंग मधले 5 फ्लॅट नाही तर 10 फ्लॅट त्यांना देण्यात येतात. त्याच्यानंतर जे लोक बाकीचे फ्लॅट्स परचेस करतायत, जे बिल्डर थ्रू करतायत, फ्री सेल बायर म्हणतो आपण त्याला, हो, लँड ओनर असं दाखवतो की ते सगळे जी बिल्डिंग आहे ती त्यांचीच आहे, आणि ते एक प्रकारची, आपण सोप्या भाषेत असं जर बोलायला गेलं तर दादागिरी दाखवतात, नाहीतर की हे आमचीच बिल्डिंग आहे, तुम्ही रेंटेड आहात. म्हणजे एखाद्या व्यक्तींनी ते घर विकत घेतलंय, मेहनतचे पैसे लावून, लोन काढून, तो EMI भरतोय, सगळं करतोय, पण दाखवलं असं होतं की तुम्ही रेंटेड आहात. हे कितपत योग्य, आणि हे तुम्ही यावर काय बोलाल? फर्स्टली जर तुम्ही ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये विकत घेतलं तर तुम्ही
तुमच्या अपार्टमेंटचे खणखणीत ओनर आहात. ओके. त्यात काही मुद्दा राहत नाही. दुसरा पॉईंट, जर कोणी व्यक्ती त्याची जमीन कुठल्या डेव्हलपरला बिल्डिंग उभी करण्यासाठी देत असेल आणि त्याच्या बदल्यात त्याचा मोबदला त्या व्यक्तीचा 4, 5, 10, 50%, 20%, 30% फ्लॅट्स असेल, तो त्याचा कन्सिडरेशनचा मुद्दा झाला. आता तिथं ते राहत असताना ते कसे वावरतात, काय प्रकारचं त्यांचं हँडलिंग असतं, ते काय कंट्रोल घेतात त्या सोसायटीच्या मॅनेजमेंटचा, हा विषय असा झाला की बाकीच्या मेंबर्सनी त्यांना अलाव करू दिलं म्हणून ते तेवढंच करत राहतील. ओके. पण हे सगळं प्रोसेस, ही सगळी सोसायटी एका कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्ट्रक्चरमध्ये जर आणली, ओके, तर या सोसायटीला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आणि त्याच्या अंडरचे बायलॉज अप्लाय होतात. त्याच्यामध्ये सगळ्या मेंबर्सनी मिळून एक कमिटी प्रस्थापित करायची, मॅनेजिंग कमिटी. त्याच्यात प्रेसिडेंट, चेअरमन किंवा सेक्रेटरी आणि ट्रेझरर आणि मॅनेजिंग कमिटी मेंबर वेगवेगळे मुद्दे घेतील आणि सोसायटीचं कॉमन एरियाचं आणि सोसायटीच्या मेंबर्सच्या प्रॉब्लेम्सचं निराकरण किंवा सोल्युशन प्रोव्हाइड करायचं काम करतील. ओके. आणि मग कुठल्या कॉर्पोरेशनला रिप्रेझेंट करणं झालं, कुठले कॉमन मुद्दे झाले जे ऑथॉरिटीजला डील करावं लागते किंवा रिप्रेझेंटेशन द्यावं लागतं, ती सोसायटी ती मेंबर्सच्या बिहाफवर करेल. आता आपल्याकडे अशी सिच्युएशन आहे की ओनर जमिनीचा जास्त फ्लॅट घेतला म्हणून डॉमिनेट करत असेल सोसायटीच्या फंक्शनिंगमध्ये, तर तुम्ही त्या सोसायटीला राईट लिहू शकता की हा विषय आहे, तुम्ही हाताळा व्यवस्थितपणे. आणि कितीही फ्लॅट असले एका व्यक्तीकडे तरी तो एकच मेंबर आहे आणि त्याचं एकच वोट आहे हे रिमाइंड करून द्या त्यांना. 4 फ्लॅट असले म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर म्हणजे त्याच्याकडे 4 वोट नाही, एकच वोट आहे. तर 1 मेंबर 1 वोट पॉलिसी अप्लाय करा आणि प्रत्येक मुद्द्यांचं डिसिजन एका डेमोक्रॅटिक पद्धतीने सोसायटी मिटिंग्समध्ये घ्यावे. जर करंट मॅनेजिंग कमिटीला ते जमत नसेल तर मेंबर्सनी हीच सगळी सिच्युएशन डेप्युटी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये कन्वे करा आणि ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करायची मांग करा. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर सोसायटीवरती अपॉइंट होईल आणि तो एका व्यवस्थित पद्धतीने पुन्हा ॲडमिनिस्ट्रेशन प्रोसेस एक महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट आणि बायलॉजनुसार मांडायला चालू करेल. आणि ज्यावेळेस त्यांना वाटेल की हे सगळं बसलं आता व्यवस्थित प्रोसेस, त्यावेळेस ते एक्झिट घेतील आणि पुन्हा मॅनेजिंग कमिटीला हँडओव्हर करतील. तर तुम्ही जी सिच्युएशन सांगितली त्या सिच्युएशनमध्ये हे 2-3 गोष्टी करणं गरजेचं असेल. म्हणजे हे प्रॉब्लेम्सच येणार नाही. हा, कारण की तुम्ही फ्लॅट घेताना तुम्हाला बिल्डरने एक प्रॉमिस केलं होतं की तुमची एक सोसायटी असणार आहे, तुम्ही त्यात एक मेंबर म्हणून जाणार आहे, तुम्हाला तुमच्याकडून फीस घेतली मेंबरशिप ॲप्लिकेशनची, तुमच्याकडून मेंटेनन्सचं डिपॉझिट घेतलंय. हे सगळे कोणाच्या हातात जातील? एका इंडिव्हिज्युअलच्या हातात नाही, हे सोसायटीच्या हातात जाणार. ती सोसायटी सारखी फंक्शन करायला पाहिजे, कोणाच्या पर्सनल मालकीची म्हणून नाही. तर त्यासाठी करेक्शन्स घ्यावं लागतं, त्यासाठी प्रोव्हिजन्स आहेत. आणि हा तुमचा जो प्रॉब्लेम आहे अनफॉर्च्युनेटली काही ठिकाणी हा बघायला मिळतो, जिथं नवीन डेव्हलपमेंट झाली अशात ओनर तिथंच राहतात. पुण्यात भरपूर जागा आहेत, नवी मुंबईत काही जागा आहेत, ठाण्यात आहेत, काही ठिकाणी मुंबईत पण होतात अशा गोष्टी. पण DDR आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये भरपूर जजमेंट्स आहेत आणि भरपूर रूल्स आहेत आणि ऑथॉरिटीजकडे पण भरपूर एक्सपिरियन्स आहे या गोष्टींना हँडल करायला. तर कोणासाठी हा नवीन प्रॉब्लेम नसणार आहे, हा सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. फक्त त्याला प्रॉब्लेम म्हणून प्रेझेंट करायचा उशीर आहे की त्याच्यावरती ॲड्रेस मिळून जातील. आणि जेव्हा रिडेव्हलपमेंटचा हा प्लॅन एक सोसायटी करते, त्यावेळी ते बिल्डर जे असतात ज्यांनी ही बिल्डिंग फॉर्म केले त्यांच्याकडेच जातात की बाकी बिल्डर असतात त्यांच्याकडे डिरेक्टली हे जाऊ शकतात? सोसायटी जेव्हा रिडेव्हलपमेंटला जायचा विचार करते त्यावेळेस सोसायटीचं पहिलं कर्तव्य, ड्युटी, काम, मस्ट टू डू थिंग ही आहे की सोसायटीकडे त्या जागेची ओनरशिप आहे की नाही हे चेक करणं. बरोबर. जर जागेची ओनरशिप नाही तर मी म्हणेल सोसायटीने रिडेव्हलपमेंटची चर्चा करणं काही कामाचं नाही. ओके. त्यांनी पहिली गोष्ट ती जागेची ओनरशिप कशी आणावी तेवढंच फोकस करावं. त्यासाठी जर त्यांना जुन्या ओनरकडे किंवा डेव्हलपरकडे जावं लागलं तर जावं आणि मागावं आणि डीम कन्व्हेन्सचा हक्क त्यांचा प्रस्थापित करून ओनरशिप ट्रान्सफर करून घ्यावी. ओके. जर सोसायटीकडे ओनरशिप आहे हे क्लिअर झालं, त्याच्या पुढच्या गोष्टींसाठी सोसायटीनी एक प्रॉपर प्रोसेस ॲडॉप्ट करायला पाहिजे, जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल 79A महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये 2009 पासून प्रोव्हाइड केलेली आहे, ज्याच्यामध्ये स्टेप वाईज सांगितलेलं आहे की एखादी सोसायटी रिडेव्हलपमेंटला जात असेल
का तर त्यांची बिल्डिंग कमकुवत झाली आहे, 30 वर्षापेक्षा जास्त झालंय, ऑडिटर्सने रेकमेंड केलंय की याला तुम्ही डिमॉलिश करा, डिलॅबरेट कंडिशन आली आहे वगैरे सांगितलं, तर त्या सोसायटीनी पहिले तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंट करायला पाहिजे, त्याच्याकडून फिजिबिलिटी रिपोर्ट काढायला पाहिजे, त्या बिल्डिंगच्या लेआउटच्या किंवा प्लॉटचे डेव्हलपमेंट पोटेन्शियल काय ते समजून घ्यायला पाहिजे, तिथे किती फ्लॅट्स कशा साईजचे निघू शकतात 2-3 कॉम्बिनेशन मध्ये चेक करून त्याच्यातून एक एस्टिमेट काढायला पाहिजे, असं की याच्यासाठी जर कोणी डेव्हलपर आला तर याच्यात काय प्रॉफिटेबिलिटी आहे डेव्हलपरसाठी. भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात FSIच्या, आपल्या याला कुठली स्कीम अप्लाय होऊ शकते ज्याच्यामध्ये ओनरशिप बेसिसवरती आपल्याला कुठला रस्ता किती विड्थचा आहे, त्या आपण कुठे प्रेझेंट आहोत, आपल्या एरियाला घेऊन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काय रिझर्वेशन्स आलेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट सोसायटीला एक प्रॉपर ब्रीफिंग देतो एका फिजिबिलिटी रिपोर्टच्या फॉर्मॅटमध्ये. त्याच्यानंतर सोसायटीला कळतं की आपलं फ्युचर काय असू शकतं, आणि हे जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या बेसिसवरती सोसायटी मग डेव्हलपर्सला इन्व्हाइट करू शकतं की आमच्याकडे ही जागा आहे, याचं एवढं डेव्हलपमेंट पोटेन्शियल आम्ही असर्टन केलं आहे अंडर ह्या सगळ्या कायद्यांमध्ये लॉजमध्ये, आणि आमची मागणी सोसायटीच्या लेवलवरती आता अशी आहे की आम्हाला आमच्या एक्झिस्टिंग फ्लॅटपेक्षा अमुक पर्सेंटेज एक्स्ट्रा मिळायला पाहिजे, आम्हाला मधल्या पिरियडमध्ये भाडं मिळायला पाहिजे जे आम्हाला ट्रान्झिट अकोमोडेशन किंवा हार्डशिप कॉम्पन्सेशन फॉर्ममध्ये मिळायला पाहिजे, आणि आम्हाला एक कॉर्पस मिळायला पाहिजे कन्सिडरेशन फॉर्ममध्ये, सो दॅट आम्ही या मधल्या पिरियडमध्ये जेव्हा कुठे बाहेर आहोत त्यावेळेस आम्ही आमच्या गरजा वगैरे भागवून घेऊ, तोपर्यंत तुम्ही बिल्डिंग डिमॉलिश आणि रिकन्स्ट्रक्ट करा, आणि तुमच्यासाठी एवढे एरिया आम्ही सिक्युअर करू फ्री सेलसाठी, त्याच्यात तुम्हाला जे कॉन्फिगरेशन योग्य वाटतं किंवा आम्ही जे सांगू ते कॉन्फिगरेशनमध्ये तुम्ही डेव्हलप करा आणि तो विकू शकता, असं एक इन्फॉर्मेशन सोसायटी देऊ शकते त्या रिपोर्टच्या फॉर्ममध्ये. आणि मग सोसायटीनी डेव्हलपर्सकडून बिड्स मागवायच्या, कुठला डेव्हलपर या सगळ्याच्या रिस्पॉन्समध्ये काय ऑफर देऊ शकतो, आणि त्याच्यानुसार सोसायटी पहिल्या लेवलची ऑफर सगळ्याकडून कलेक्ट करेल, रिक्वायरमेंट्स काय काय ते डेव्हलपर फुलफिल करू शकतात सोसायटीचे समजून घेईल, आणि त्याच्यानंतर सोसायटीने थोडं ड्यू डिलिजन्स करायचं डेव्हलपरबद्दल, त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांनी कम्प्लीट केलेले प्रोजेक्ट, त्यांच्याकडे फायनान्शियल असिस्टन्स स्वतःचं आहे का एक्सटर्नल आहे, त्यांच्या अगेन्स्ट लिगल केसेस चालू आहेत की नाही आहेत, त्या डेव्हलपरचं प्रॉमिस रिअलिस्टिक आहे की खूपच जास्त आहे किंवा खूपच कमी आहे. तर या सगळ्या गोष्टींना करून त्यांनी त्यांच्या PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट त्यांनी एक लॉयर ठेवायला पाहिजे, त्याच्याकडून लिगल ड्यू डिलिजन्स करून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टींचं, आणि त्याच्यानुसार एका प्रॉपर डेमोक्रॅटिक पद्धतीने सगळ्या गोष्टी मेंबर्ससमोर मांडून मेंबर्स थ्रू एक डिसिजन घ्यायला पाहिजे की कुठल्या डेव्हलपरला आपण आपली सोसायटी हँडओव्हर करायची, आपली बिल्डिंग हँडओव्हर करायची, सोसायटी नाही बिल्डिंग हँडओव्हर करायची, जेणेकरून डेव्हलपर डिमॉलिश आणि रिकन्स्ट्रक्शनची काम चालू करेल. आणि हा खूप क्रिटिकल डिसिजन असतो रिडेव्हलपमेंट प्रोसेसमधला. तर होईल तेवढे मुद्दे, होईल तेवढ्या गोष्टी ओपनली डिस्कस करून, प्रॉपर ड्यू डिलिजन्स करून, सगळ्या एक्सपर्ट्सचं मत ओपिनियन घेऊन पूर्ण इन्फॉर्म पद्धतीने याच्यात जायला पाहिजे. तर दादा आता सोसायटी डिसिजन घेऊ शकते रिडेव्हलपमेंटचा, हे सर्व झालं. आता ज्यावेळी त्यांना चेंज करायचं आहे, म्हणजे ज्यावेळी त्यांनी फिक्स केले सर्व आता की आम्हाला रिडेव्हलपमेंट हवे, आणि त्यांनी बिल्डर वगैरे आता हे सगळं निवड करून झाले की आम्ही ह्या बिल्डरला देणार आहे, तर त्याच्यानंतर ही डील जी रेंटची डील असते, ते जे पण आपल्याला यूज करायला पैसे देणार आहेत, मंथली एक्सपेन्सेस जे पण असणार, हे कोणत्या बेसवर डिसाईड होतं? कारण एकेकांचे इच्छा असतात की ते चांगल्या एकदम लक्झरी फ्लॅटमध्ये जाऊन म्हणजे त्यांना राहायचंय, नाहीतर मग एकाला आउट ऑफ मुंबईत जायचंय, आउट ऑफ इंडिया जायचंय कुणाला, तर हे जे बेसिस डिसाईड होतात, हे जे पैशाचे रेट्स असतात, हे कसं डिसाईड होतं? 90% सोसायटीजमध्ये हेच क्वेश्चनचं डिस्कशन चालत असतं. याच्यासाठी डेव्हलपर सिलेक्ट करायच्या अगोदर या गोष्टींवरती चर्चा होते, आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट त्यांच्या बिड डॉक्युमेंटमध्ये ज्याच्यातून आपण इन्व्हाइट करतो डेव्हलपरला ऑफर, त्याच्यातच सांगितलं जातं की आमचं रेंटल
कॉम्पन्सेशन किंवा हार्डशिप कॉम्पन्सेशन जे आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आमचं राहतं घर तुम्हाला देतोय आणि आम्ही कुठं बाहेर मूव्ह होतोय आणि आम्ही कुठे भाड्याने राहणार आहे, तर आम्हाला जो खर्च येणार आहे तो तुम्ही कॉम्पन्सेट करावा, हे जे हार्डशिप कॉम्पन्सेशन म्हणतो ते कॉम्पन्सेशन सहसा पहिलेच फिक्स झालेले असतं. आणि ते कसं करतात फिक्स, ते हे बघितलं जातं की तुमची बिल्डिंग जर समजा करंटली एका ठिकाणी लोकेटेड आहे, तर त्याच्याच आजूबाजूच्या एरियामध्ये काय रेंट असेल त्या अपार्टमेंटचा जे तुम्ही सध्या राहताय. समजा आपलं 1000 स्क्वेअर फीटचं अपार्टमेंट आहे आणि आपल्याच बाजूच्या कॉलनीत काय राहील 1000 स्क्वेअर फीटचं, ते तुम्ही बघता. असे 2-3 बिल्डिंग्स करून एक ॲव्हरेज आउट काढता आणि त्याच्यात तुम्ही दरवर्षी 7%, 8%, 10%, 5% एस्केलेशन लावता की बाबा मी 2025 मध्ये जर मूव्ह आउट झालो आणि मला तिथं 50,000 भाडं आहे, तर 2026ला मला 55 व्हायला पाहिजे, 2027ला अजून 10% वाढायला पाहिजे. आणि हे सगळं करताना मला एक वर्षाचं भाड्याचं मला तुम्ही ब्रोकरेज द्यायला पाहिजे, कारण की मला शोधल्यानंतर ब्रोकरला ते द्यावं लागेल. आणि मला मूव्ह आउट करताना आणि वापस नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट करताना ट्रान्सपोर्टेशन होणारे खर्च त्याचं पण द्यायला पाहिजे. डेव्हलपर ह्या सगळ्या गोष्टी द्यायला तयार असतात. जर तुम्ही रिझनेबल अमाऊंट ठेवल्या, डेव्हलपर तुम्हाला डिस्प्लेसमेंट एक्सपेन्स देतात, डेव्हलपर तुम्हाला ब्रोकरेज एक्सपेन्स देतात, डेव्हलपर तुम्हाला ॲन्युअल एस्केलेशन पण देतात. फक्त याच्यासाठी मेट्रिक्स एकक आहे की तुमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये जी डेव्हलपमेंटमध्ये जाणार नाहीये त्याच्यात काय भाडं येईल, आसपासच्या विसिनिटीमध्ये काय येईल, ते बघून डिसाईड होतं. आणि माझं रेकमेंडेशन सगळ्या मेंबर्सला नेहमी हे असतं की तुम्ही जर एका ठिकाणी राहत असाल, तुम्ही त्या ठिकाणापासून 1 किलोमीटरच्याच रेडियसमध्ये राहा. का तर तुम्हाला भाड्याची तफावत जास्त जाणवणार नाही, डेव्हलपरला कन्व्हिन्स करणं इझी होतं. आणि दुसरी गोष्ट, तुमची नजर तुमच्या प्रोजेक्टवरती राहते. तुम्हाला वेगळे प्लॅन्स करून व्हिजिट करावं लागत नाहीत. येता जाता तुमचं चांगलं लक्ष राहू शकतं. तुम्ही व्हिजिट करू शकता, PMCला इन्सिस्ट करू शकता की आपली मीटिंग सगळ्या साईटवरतीच करूयात किंवा साईट समोरच आपण जवळपासच्या एरियात करूयात. म्हणजे प्रत्येक कॉन्व्हर्सेशन, प्रत्येक गॅदरिंग मध्ये आपण प्रोग्रेस असेस करू शकतो. त्याच्यामुळे हे साधारण मेट्रिक्स असतात आणि हे रिझनेबल असतात आणि कुठल्याही डेव्हलपरला हे द्यायला काही त्रास नसतो. पण तुम्ही राहता आहे कुठल्या अशा लोकेशनला जिथे 50,000 रेंट आहे चालू आणि तुम्ही मागता 1 किंवा 1.5 लाख, ते डेव्हलपर डायजेस्ट करणार नाही. आणि जर कोणी देत असेल तर मी त्यांना सोसायटीला म्हणेल तुम्ही काळजीपूर्वक करा, कारण की रेंट न येणं पण एक चॅलेंज असते नंतर. आणि आवाच्या सवा रेंट मागितल्यानंतर चुकून मिळाला तर तो चालूच राहील असं नाही. कधी कधी तुम्हाला फ्लॅटमधून मूव्ह आउट करण्यासाठी तुमच्या हा मिळून जाईल, पण नंतर चॅलेंज आली तर अडकून जाऊ शकतात गोष्टी आणि मग त्यावेळेस खूप सारे प्रॉब्लेम्स आणि कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. म्हणून रिअलिस्टिक डिमांड ठेवा, रिअलिस्टिक गोष्टी ठेवा, रिलेटेबल एक्सपेक्टेशन्स ठेवा. पुढे मागे झालं भाडं डेव्हलपरकडून जे अनफॉर्च्युनेटली होतं, त्या याच्यामध्ये तुमच्याकडे पण तीच ताकद पाहिजे 1-2 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी तरी स्वतःला सांभाळून घेण्याची. येस, म्हणून थोडंफार आपल्या आवाक्यातल्याच गोष्टी अशा बघा जे तुम्हाला कधी कदार इंडिपेंडेंटली पण मॅनेज करावं लागल्या चुकून, तर ते करता यायला पाहिजेत अशा. पण आता जसं तुम्ही म्हणालात की मध्ये असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, खूपदा होतात. बिल्डर तिथून मूव्ह होण्यासाठी हा बोलतात, नंतर गेल्यानंतर अशा चॅलेंजेस जेव्हा येतात तर बिल्डरवरती नाहीतर असं काही आपण ॲक्शन नाहीतर असं कुठे आपण तक्रार करू शकतो ह्या गोष्टीची. पहिले तर मुद्दा सांगतो मी, असं होतं का, तर खूपदा होतं. असं का करतात तर चॅलेंजेस कधी कधी बिल्डरचे कॅल्क्युलेशन चुकलेले असतात. प्रोजेक्ट घेण्याची गडबडमध्ये बिल्डर खूपदा गडबडीत हा जे म्हणतो आपण ते करतात. बिल्डर्स कधी कधी प्रॉमिस करतात आणि त्यांचं एक मेट्रिक्स किंवा कॅल्क्युलेशन असं असतं की आपण हा प्रोजेक्ट अमुक वेळेमध्ये संपवणार आहे. पण जर ते कुठल्या कारणाने फसलं टाईमलाईनचं काम आणि ते त्याच्यात 2-3 वर्ष एक्स्ट्रा जोडले गेले, तर बिल्डर्सला त्या ॲडिशनल 2-3 वर्षाचं मंथली कॉम्पन्सेशन देणं हे खूप मोठी अमाऊंट असते. साधारण समजा 30 लोक जर मूव्ह आउट करत असले आणि 30 लोकांना जर त्यांनी बिल्डरनी 25,000-30,000 भाडं मंथली सांगितलं असेल, तर ती खूप मोठी अमाऊंट असते. 10-15-20 लाख असते महिन्याला. इंटू 12 करा आणि इंटू 2-3 करा, ती खूप मोठी अमाऊंट होते. त्याचं प्रॉफिट तर वाईप आउट होतच, कारण की आपल्याला वाटतं डेव्हलपर बिल्डिंग बांधतो म्हणजे खूप अफाट इन्कम असतं. तर आजकाल मुंबई, पुणे, ठाणे सारख्या ठिकाणी हे प्रॉफिट खूप कमी झालं. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मटेरियल, लेबर, फोर्स खूप सारे चेंज झाले. तर त्या सगळ्यामध्ये
त्यांच्याकडे कॅपॅसिटी राहत नाही 2-3 वर्षाचं एक्स्ट्रा भाडं द्यायची, म्हणून ते बंद होणार. ते तुमच्यासोबत लास्ट मिनिट येऊन निगोशिएट करणार, मग ते तुम्हाला रेडी फ्लॅट दाखवणारे म्हणणार तुम्हाला पोझिशन पाहिजे तर भाडं विसरा, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. याला सगळ्याला करेक्ट करण्यासाठी तुमच्या रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये डिस्प्यूट रेझोल्युशन क्लॉजेस असतात. तुम्ही सोसायटीला कम्युनिकेट करून सोसायटीकडून या गोष्टीला ॲड्रेस करून घेण्यासाठी तुम्ही सोसायटीला लॉयर थ्रू डेव्हलपरला नोटिसेस टाकू शकता, आणि जर डेव्हलपर ते फुलफिल करत नसेल तर त्यासाठी आर्बिट्रेशन इन्व्होक करणं झालं किंवा हायकोर्टात किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात, तिन्ही डिव्हिजन कोर्टामध्ये त्यासाठी धाव घेता येऊ शकते. पण जेव्हा रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन होतो तेव्हा सोसायटी मेंबर्सच्या बिहाफवरती साईन करत असते ती. त्याच्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम आला तर सोसायटीनी मेंबरच्या बिहाफवरती तो मुद्दा उचलून त्याच्यावरती कारवाई करावी लागते. इंडिव्हिज्युअल मेंबर प्रत्येक याच्यात स्वतः जाऊन चालू करू शकतो असं नाही. फार लिमिटेड गोष्टीमध्ये इंडिव्हिज्युअल मेंबर स्वतः डेव्हलपरला किंवा सोसायटीला क्वेश्चन करू शकतो, पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये कॉमन प्रॉब्लेम आहे, तर सोसायटीलाच हे टेकअप करावं लागतं. आता आपण चर्चा करत होतो खाजगी बिल्डिंग, नाहीतर सोसायटी जे कॉम्प्लेक्स असतात, नाहीतर सिंगल जे बिल्डिंग स्टँड अलोनमध्ये. पण जसं MMRDA बिल्डिंग्स जे असतात त्यांच्या हक्कांवर कसा परिणाम होतो? म्हाडा हो, जसं म्हाडाचे जे बिल्डिंग असतात त्यांच्या हक्कांवर कसा परिणाम होतो मग? सो म्हाडाच्या बिल्डिंग्स म्हटलं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस म्हाडा काय करतं, म्हाडाने जुन्या काळामध्ये खूप सारे एरियाज पॉकेट्स आयडेंटिफाय केले होते जिथे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अन्न रेसिडेन्शियल कमर्शियल किंवा लोकांना एक वेगळं कम्युनिटी उभं करून द्यायचं काम म्हाडाने त्या काळात केलेलं आहे. इंटेन्शन असं होतं की त्या जागेमध्ये प्रायव्हेट बिल्डर्सला तेवढं कमर्शियल बेनिफिट दिसत नव्हतं, तर म्हाडाने ती जागा त्यांच्याकडे कलेक्टर किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जी जागा त्यांनी ऑक्युपाय केली किंवा अक्वायर केली, अर्बन लँड सिलिंग ॲक्टमध्ये असू द्या किंवा जनरली गव्हर्नमेंटची लँड असू द्या अक्वायर करणं, त्या लँडला डेव्हलप केल्यानंतर सोसायटीजला हँडओव्हर केलं. सोसायटीचं काम होतं त्याला मेंटेन करणं. काही सोसायटीजने ते काम व्यवस्थित केलं, काही सोसायटीजनी ते नाही केलं. तर मग विथ एज, विथ डिलॅपिलेशन, विथ मेनी थिंग्स ते रिडेव्हलपमेंटला जातील बिल्डिंग, आणि काही जात आहेत. विक्रोळीचा पट्टा बघू द्या, चेंबूरमध्ये बघू द्या, खूप साऱ्या ठिकाणी, ठाण्यात पण आहेत खूप साऱ्या ठिकाणी, जिथे सिडकोच्या पण बिल्डिंग झाल्या खूप साऱ्या ठिकाणी, नवी मुंबईमध्ये. तर ते नॅचरल प्रोसेस आहे, 30-40-50 वर्षानंतर ते बिल्डिंग रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये कन्सिडर केल्या जातील. त्या सिनारिओमध्ये प्रायव्हेट ओनरशिप नसल्यामुळे काही चॅलेंज आहे की रिडेव्हलपमेंटला, तर चॅलेंज म्हणून काही नाही. प्रोसिजरल पार्ट थोडा वेगळा आहे. तुम्हाला वेळोवेळी कन्सेंट घेणं आलं त्या ऑथॉरिटीचं ज्यांची लँड आहे. तर आपण समजा म्हाडाच्या लँडवरती असलेल्या सोसायटीला एखाद्या डेव्हलपरला जाऊन ते डेव्हलप करायचं असेल तर त्या सोसायटीने पहिले म्हाडातून कन्सेंट घ्यायला पाहिजे. मग त्या सोसायटीसोबत म्हाडाचं आणि डेव्हलपरचं आणि सोसायटीचं 3 पार्टीचा ट्रायपार्टी ॲग्रीमेंट होईल वेगवेगळ्या गोष्टींसाठी. वेळोवेळी त्या प्रोजेक्टमध्ये म्हाडाचे रूल्स रेग्युलेशन्स पण अप्लाय होतील, आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन संपेल, रिडेव्हलपमेंट प्रक्रिया संपेल, त्यावेळेस पण म्हाडाला अपडेट जाईल. म्हाडाचं IOD, म्हाडाचं ऑब्झर्वेशन, म्हाडाचं OC त्याच्यावरती अप्लाय होईल, आणि प्रक्रिया बांधकामाची सेमच राहील, सगळ्या गोष्टी सेमच राहतील. कमर्शियलायझेशन ऑफ प्रोजेक्ट सेमच राहील. फक्त लँड ओनरशिप कधी सोसायटीला कन्वे होणार नाही. सोसायटीकडे त्या लँडची लॉंग टर्म लीज राईट्स राहतील, ज्याच्यामध्ये 99 वर्ष, 200 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष असे वेगवेगळ्या टाइम फ्रेम मधले लीज राईट्स मिळतात. आणि सोसायटीची ड्युटी राहील की ते लीज राईट्स आणि लीज टर्म्स आणि लीज डीड मधले ऑब्लिगेशन सोसायटी फुलफिल करत राहील, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा म्हाडावरती येऊ नये याच्यासाठी सोसायटी टाइम टू टाइम त्यांचे ड्युटी फॉलो करत राहील. जनरली या पद्धतीने रिडेव्हलपमेंट प्रक्रिया करता येते. म्हाडा झालं, कलेक्टर्स लँड झालं, खूपदा कलेक्टरची लँड असते त्याच्यावरती पण अशी प्रक्रिया करताना प्रीमियम परमिशन्स आणि प्रोसिजर थोडीशी डेव्हिएट होते प्रायव्हेट लँडपेक्षा. आणि जसं रिडेव्हलपमेंट होताना असं म्हटलं जातं की 75% लोक जर रेडी असतील तर ते रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जाते. मग ते 25% जे राहिलेत त्यांचं काय? मग त्यांच्याबरोबर कुठे ना कुठे हे असं आपण बोलू नाही शकत जबरदस्ती करण्यात, जबरदस्ती नामुष्की. कारण
75% रेडी आहेत, पण 25%चं काय मग? तर 75-25 हा थोडा वेगळा मुद्दा होतो. आपल्याला 2-3 स्टेजेसमध्ये रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया जाते बघायला पाहिजे. बिल्डिंगची सद्यस्थिती काय आहे? जर बिल्डिंगला कुठल्या प्रकारच्या ऑडिटनंतर जर त्याला डिक्लेअर केले की डेंजरस बिल्डिंग टू ऑक्युपाय, तर त्याला फार कमी वेळ मिळतो. लिटरली त्यांना 1 ते 3 ते 6 महिन्यामध्ये रिडेव्हलपमेंटची प्रक्रियाचा सुरुवात करून डेव्हलपर अपॉइंट करायची प्रक्रिया आणून वेकेट करण्याचा टाइम फ्रेम येतो. 6 महिन्यामध्ये हा, 3-6 इट इज एक्सपेक्टेड 1 महिन्यात त्यांनी ती प्रोसेस कंप्लीट करायची अपॉइंटमेंटची आणि लवकरात लवकर ते रिकामं करायचं 1 महिन्याच्या. ओके. पण नॉर्मल पद्धतीने गेले तर त्याला 3 ते 6 महिने लागतात आणि काही कारणं देऊन एक्सटेन्शन मिळतात. आता या सगळ्या याच्यामध्ये 51% कन्सेंट नॉर्मली जेव्हा कुठली बिल्डिंग डिलॅबरेट कंडिशनमध्ये आहे डिक्लेअर केलं, ज्या बिल्डिंगचं टेन्युअर संपलाय 30 इयर प्लस झालेलं आहे आणि कमकुवत आहे, त्याच्यात 51% कन्सेंट लागते. आणि ती जर बिल्डिंग जर म्हाडाची किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट ऑथॉरिटीच्या जागेवर असेल तर त्यात 51 कन्सेंटनी ते होऊ शकतं आणि अल्टिमेटली म्हाडा पण कन्सेंट ॲप्लिकेशन कन्सिडर करणार आहे. प्रायव्हेटली हेल्ड लँडवरती जर बिल्डिंग कमकुवत नाही आहे, बिल्डिंग मजबूत आहे, सगळं आहे, तर मेजॉरिटी कन्सेंट लागणार त्याच्यामध्ये. सगळ्या फ्लॅट मेंबर्सची कन्सेंट मंजूर असली तरच होईल. तर त्या सिच्युएशनमध्ये तुमचे 25% 75% वाले विषय आले तर मेन मुद्दा काय राहतो, ही बिल्डिंग डिलॅपिलेटेड आहे की नाही, याला खरंच रिडेव्हलपमेंटची गरज आहे की नाही, याच्यातून सोल्युशन मिळतं. जर ती मजबूत आहे बिल्डिंग, त्याला काही धोका नाही, काही चॅलेंज नाही, फक्त प्युअरली कमर्शियल बेनिफिटसाठी जर रिडेव्हलपमेंटला झालं तर त्याच्यात ॲब्सोल्यूट मेजॉरिटी घेऊनच ते पुढे जाता येतं. ओके. आणि प्रायव्हेट लँडमध्ये 75%चं रेफरन्स तुम्हाला 79A डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये सापडतो. खूप ठिकाणी वेगवेगळे मुद्दे जेव्हा सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीनी डिसाईड केले की टेबल करायचे जनरल बॉडीसमोर, त्यावेळेस त्यांना 3/4+ मेजॉरिटीनी सगळे काही रिडेव्हलपमेंटचे मुद्दे हाताळायची कंपल्सरी आहे. पण हे प्रायव्हेट लँडमध्ये जेव्हा पर्सनली सोसायटी लेवलला जर लँड ओनरशिप असेल, सोसायटीकडे कन्व्हिन्स त्यांच्याकडे असेल, त्यावेळेस त्या पद्धतीने तिथून रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया करता येते. आणि डिसेंटिंग मेंबर म्हणतो, ज्यांची इच्छा नाही आहे रिडेव्हलपमेंटमध्ये जायची, त्यांना डिसेंटिंग मेंबर म्हणलं जातं, कारण की बाकीचे तर कन्सेंटिंग मेंबर आहेत. तर डिसेंटिंग मेंबर्सचं कर्तव्य किंवा काम असं असतं की त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन अशी टेबल व्हायला पाहिजे सोसायटीकडे की ज्याच्यातून कन्स्ट्रक्शन क्वालिटी, डिलॅपिलेटेड स्ट्रक्चर हे बरोबर आहे की नाही ते पण त्याच्यात ते हायलाईट करतायत. त्यांच्याकडून पण काही काउंटर रिपोर्ट्स असे यायला पाहिजे ज्याच्यामुळे हा मुद्दा क्वेश्चनेबल दिसायला पाहिजे की बिल्डिंग कमकुवत आहे की नाही. पण जर समजा बिल्डिंग डिलॅपिलेटेड आहे, मेजॉरिटीनी सांगितले की आपण रिडेव्हलपमेंटला जायचं, तर 20 ते 25% लोक याच्यावरती धरून ठेवणं की नाही आम्हाला आत्ता नाही, आपण 6 महिन्यानंतर जाऊ, 1 वर्षानंतर जाऊ, ते सफिशियंट राहणार नाही. त्यासाठी कोर्टाचे खूप निर्णय आहेत. हायकोर्ट असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या, सगळीकडे ह्या गोष्टी गेलेल्या आहेत आतापर्यंत डिस्कशनमध्ये. तर अनजस्ट रिझनमुळे तुमचं फक्त फेवरेट कुठलं डेव्हलपर येत नाही किंवा तुम्हाला पाहिजे तसं रेंट मिळत नाही असं म्हणून मायनॉरिटी कॅनॉट स्टॉप डिसिजन ऑफ मेजॉरिटी. अल्टिमेटली मेजॉरिटीज इंटरेस्ट नीड्स टू बी प्रोटेक्टेड इफ इट इज अ गुड सिच्युएशन टू प्रोटेक्ट. आता समजा स्ट्रक्चर इमारतीचा A ग्रेड आहे आणि जे विरोधक आहेत ज्यांना रिडेव्हलपमेंटला नाही द्यायचे बिल्डिंग, तर त्यांच्याकडे काही हक्क आहे का, ते थांबवू शकतात का जर A ग्रेड असेल तर? तो A ग्रेड म्हणजे काय, तर ऑडिटरनी ऑडिट केलं आणि त्याला ग्रेड A म्हणून डिक्लेअर केलं स्ट्रक्चरला. ग्रेड A स्ट्रक्चर म्हणजे हे मजबूत आहे, याला कुठल्या प्रकारची डागडोजी, रिडेव्हलपमेंट, रिकन्स्ट्रक्शनची गरज नाही, हे डिलॅपिलेटेड नाही आहे बिलकुल, आणि छोटे मोठे काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्वेबल किंवा फिक्सेबल आहेत. अशा याच्यामध्ये ॲब्सोल्यूट मेजॉरिटी पाहिजे. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे सगळ्या सदस्यांनी येऊन ठरवलं तरच होऊ शकते. जर याच्यात डिसेंटिंग मेंबर असले तर ही रिडेव्हलपमेंट थांबेल. ही प्रक्रिया ही थांबेल, नक्कीच थांबेल. याच्यात पुढे जाता येत नाही. याच्यात सिंपल मेजॉरिटी वर्क करत नाही. आणि जसं इमारत पडल्यानंतर बिल्डर दिवाळखोर झाल्यानंतर सोसायटीने स्वतःचे संरक्षण कसे करावे, हा प्रश्न खूप रेग्युलरली मधल्या पिरियडमध्ये 15 ते 22 या वर्षांमध्ये खूप साऱ्या सोसायटीजनी एक्सपिरियन्स केला आहे. ओके. एक काळ असा होता की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि खूप सारे नवीन बिल्डर्स येऊन त्यांचं गणित असं बसायचं की मी सोसायटीला कन्व्हिन्स करेल,
त्यांच्या बेसिसवरती मी प्रोजेक्ट फ्लोट करेल आणि मग फ्री सेल बाहेरचे पैसे आणेल आणि बँकेकडून लोन घेईल आणि मी पूर्ण प्रोजेक्ट करून टाकेल. म्हणजे डेव्हलपर स्वतःचे पैसे कमीत कमी लावेल किंवा ऑलमोस्ट नाही लावणार. पण या सगळ्यामध्ये जर डिले झाला तर बँक, या सगळ्यामध्ये जर प्रोजेक्ट हिट नाही झाला तर प्रेशर, आणि सगळ्या गोष्टींमध्ये डेव्हलपरनी जर एका वेळेस असे 10 प्रोजेक्ट काढले आणि कुठले 1-2 प्रोजेक्ट हल्ले तर इम्पॅक्ट सगळ्या प्रोजेक्टवरती यायचा. अनफॉर्च्युनेटली असे खूप सारे एक्झाम्पल बघण्यात आमच्या अजूनही येतात. काही काही डेव्हलपर्स माइंडफुली त्यांचे प्रोजेक्ट्स प्लॅन करत नाहीत आणि खूप ओव्हर ॲम्बिशियस बनून एकाच वेळेस मल्टिपल ॲक्टिव्हिटीज चालू करतात. मग काही प्रोजेक्ट त्यांचे जस्ट अक्वायर केलेले असतात, काही प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शनमध्ये जस्ट चालू झालेले असतात, काही संपायला आलेले असतात आणि काही कम्प्लीट होऊन सेल झालेले नसतात. तर सगळ्या याच्यामध्ये डेव्हलपर कधी कधी मॅनेज करू शकत नाही त्यांच्या गोष्टी. आणि जर तुम्ही जर एखादी सोसायटी अशी असाल ज्याच्यामध्ये डेव्हलपर स्वतः आता दिवाळखोरीमध्ये किंवा आम्ही इन्सॉल्वन्सीमध्ये गेला असं दिसून आलं तर तुमच्याकडे ॲज अ क्रेडिटर, फायनान्शियल क्रेडिटर म्हणून पोझिशन आहे इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोडमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही त्या डेव्हलपरच्या कंपनीशी रिलेटेड इन्सॉल्वन्सी प्रोसिडिंग्समध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकता. तुमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह येऊ शकतो आणि तो इन्सॉल्वन्सीच्या वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये अटेंड करून तुमचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करायला, जेवढे काही प्रपोजल देतात त्या बिल्डरच्या कंपनीला रिवाईव्ह करायचे किंवा कुठला दुसरा डेव्हलपर येऊन त्या प्रोजेक्टमध्ये जर इंटरेस्ट घेत असेल इन्व्हेस्ट करायचं, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून तुमच्या फ्लॅट ओनर्सचे, टेनंट्सचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठीचे योग्य ते स्टेप्स घेऊ शकतो. त्या गोष्टींसाठी स्कोप आहे. आणि अशा गोष्टी होऊ नये किंवा होत असल्या तर तुमचा इंटरेस्ट अजून चांगल्या पद्धतीने कसा प्रोटेक्ट राहील प्रिव्हेंटिव्ह मेजर्सनी करायचं असेल तर तुमच्या रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये मॅन्डेटरीली एस्क्रो क्लॉजेस टाका, बँक गॅरंटी क्लॉजेस टाका, ज्याच्यामुळे तुमच्या डेव्हलपरकडचे फायनान्शियल ऑब्लिगेशन्स जे काय असतील त्याला तुम्ही पहिल्याच टप्प्यात सेफ करून ठेवता. नॉर्मली रेरामध्ये 70% ऑफ द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन रेरा मॅन्डेटरी डेव्हलपरला डिपॉझिट करायला ठेवतं. पण ते कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या बांधकामापुरतं लिमिटेड राहतं. सोसायटी मेंबर्सचे रेंट पण आहेत सेक्युअर करायचे, कॉर्पस फंड्स पण आहेत सेक्युअर करायचे, हार्डशिप पण आहेत सेक्युअर करायचे, वेगवेगळे ॲम्युनिटी प्रॉमिस केलेले ते पण करायचं. तर त्यासाठी सोसायटीनी पण डेव्हलपरसोबत माइंडफुली असे ट्रान्झॅक्शन्स डिझाईन करायला पाहिजे की डेव्हलपरकडून काहीतरी त्यांनी ॲडव्हान्समध्ये एस्क्रोमध्ये, बँक गॅरंटी फॉर्ममध्ये, जर ते काहीच झालं नाही तर एखादी रेडी प्रॉपर्टी डेव्हलपरची कुठे दुसरीकडे लोकेट असलेली ती मॉर्गेज म्हणून किंवा कोलॅटरल म्हणून ठेवणं, जोपर्यंत डेव्हलपर प्रोजेक्ट कंप्लीट करत नाही तोपर्यंत सफिशियंट अमाऊंट सिक्युअर करून ठेवणं काही चुकीचं नाही. आणि करतात सोसायटी करतात. आणि खूप काही डेव्हलपर जे जेन्युइन इंटेंटनी आणि जेन्युइन प्रॉमिस फुलफिल करायच्या इंटरेस्टनी जे मार्केटमध्ये ऑपरेट करतात ते हेजिटेट करत नाहीत हे द्यायला. आम्ही खूप अशा डेव्हलपर्सला बघितले ऑपरेट करताना आणि ते टाइमली देतात पण सगळे गॅरंटीज आणि अंडरटेकिंग्स आणि कोलॅटरल्स, आणि ते टाइमली प्रोजेक्ट कंप्लीट करतात पण आणि टाइमली सोडून पण घेतात त्यांच्या गोष्टी. तर हे काही युनिक गोष्ट नसणार आहे. फक्त सोसायटीकडे तेवढं क्लॅरिटी पाहिजे. ती क्लॅरिटी असण्यासाठी सोसायटीनी चांगले कन्सल्टंट अपॉइंट करून त्यांचे एक्सपेक्टेशन विदाउट हेजिटेशन ठेवून द्यायला पाहिजे डिस्कशनमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रोटेक्ट करू शकतो. तर तुम्हीच सांगा सागर मला, जर मी ॲज अ डेव्हलपर तुमच्या सोसायटी डेव्हलप करायला आलो आणि मी सुरुवातीलाच तुमच्यासाठी एका फॉर्मची बँक गॅरंटी ठेवली असेल तर मी व्यवस्थित काम करतोय का, मी इन्सॉल्वन्सीमध्ये गेलो तरी तुमचा इंटरेस्ट प्रोटेक्ट झाला ना, मग तुम्ही मग त्याच्यानुसार बिंदास राहू शकता. आता इमारत जेव्हा बनत असते त्यावेळी ओसी नसते स्टार्टिंगला, पण तरी लोक स्टार्टिंगला घेतात फ्लॅट. आता अशी इमारत जी बनून बराच वेळ झालाय पण त्या इमारतीकडे ओसी नाहीये, तो जो फ्लॅट असतो ते रिसेलमध्ये घेणं हे कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? ओसी नसणं हा एक मोठा डिफिशियन्सीचा प्रकार झाला आहे आजकाल. फ्लॅट परचेसर्सला सॉफ्ट पोझिशन देण्याच्या गडबडीमध्ये किंवा परचेसर्सनी आपल्या अपार्टमेंटचा लवकरात लवकर चाबी मिळावी या गडबडीमध्ये खूप सारे परचेसर्स ओसी आली की नाही ते विचारही करत नाही. बिल्डिंग तयार दिसते, लिफ्ट चालू झाली दिसते, लोक राहायला गेले दिसतात, तर बाकीचे फ्लॅट ओनर ज्यांनी पैसे दिले त्यांना त्यांचे दुसरे भाडे वगैरे थांबून लवकरात लवकर घरात जावं हे इंटेंट असतो. आणि आपण पैसे दिले तर आपल्याला त्या घरात राहायचं सुख मिळावं म्हणून जातात. पण ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसणं हे एक मोठं लॅप्स आहे. कारण की
कॉर्पोरेशननी अजून त्या बिल्डिंगला ग्रीन सिग्नल दिला नाही आहे वापरास आणण्यासाठी. तर फर्स्टली न्यू बायर्सनी पण बिना ओसी असलेल्या बिल्डिंगमध्ये एंटर करू नये आणि डिमांड करावी डेव्हलपरकडून की ओसी सेक्युअर करा. ते तुम्ही ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये खरेदी खतामध्ये तुम्ही लिहून दिलेलं आहे ते तुम्ही प्रॉमिस फुलफिल करा. ते पहिला मुद्दा झाला. आणि समजा तुम्ही जर अशी बिल्डिंग बघताय की ती तयार आहे 2-3 वर्ष झाले पण ओसी नाही आणि तुम्हाला कुठला मेंबर फ्लॅट विकत देतोय त्यातला आणि तुम्ही विकत घ्यायला बघताय रिसेलमध्ये, आमचं स्ट्रॉंग रेकमेंडेशन असतं की अशा ट्रान्झॅक्शनला अवॉइड करा जेवढं होईल. कारण की तुमच्याकडे असं एक युनिट येतं ज्याची बिल्डिंगची परमिशन सेक्युअर झालेली नाही आहे. करेक्ट. तर उद्या जर तुमच्या अपार्टमेंटमध्ये काही गोष्टी झाल्या, अनफॉर्च्युनेटली आग वाग लागली, तर तुम्हाला इन्शुरन्स पण नाही भेटणार. कारण की त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही फर्स्टली राहायलाच पाहिजे नव्हतं. तुम्हाला त्या फ्लॅटच्या ट्रान्झॅक्शनमध्ये घेऊन तुम्हाला एखादंच बँक लोन पण नाही भेटणार. कारण की बिल्डिंगच तयार नाही आहे, ओसी नाही आहे, तर ते प्रॉपर्टी टायटल त्याचं कम्प्लीट झालं नाही आहे. तर पुढे जाऊन बँक पण तुम्हाला एंटरटेन करणार नाही. मग तुम्हाला अर्जन्सीमध्ये जर कधी ती विकावं लागली प्रॉपर्टी, तुम्हाला डिस्ट्रेस सेलमध्ये तर असे कमीच पैसे मिळतात, पण त्यात तुम्हाला ओसी नसल्यामुळे अजून तुमचे बायरचे ऑप्शन्स कमी होतील. तर एखाद्या ॲसेटमध्ये आपण जर मोठी अमाऊंट टाकत असेल तर मी प्रिफर करेल आणि मी सजेस्ट करेल सगळ्यांना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित असलेल्याच ॲसेटमध्ये पैसे द्या. तुम्ही हार्ड अँड मनी आहे तुमची, मेहनतीने केलेले पैसे, तर ओसी नसलेल्या बिल्डिंगमध्ये चुकून टाकू नका. आता जसं एक एक बिल्डिंग्स असतात त्याच्या खाली दुकानं असतात, तर जर दुकानदारांसोबत हे कसं म्हणजे रिडेव्हलपमेंटमध्ये हे कसं वर्क करतं? जर दुकानदाराला हे नको असेल, बिल्डिंगवाले सगळे रेडी आहेत पण दुकानांमध्ये काही त्यांचे काही क्रायटेरियाज आहेत, मग हे त्यांच्यासाठी कसं वर्क करतं रिडेव्हलपमेंट? खूप डेन्सली पॉप्युलेटेड लोकेशन मधला हा कॉमन प्रॉब्लेम आहे. कारण की वरती घर खालती शॉप हा कॉमन पॅटर्न आहे. तर कॉम्पोजिट स्कीम असते, ती जुन्या काळात पण कॉम्पोजिट स्कीम अप्रूव्ह केली असते. कॉम्पोजिट स्कीम म्हणण्याचा अर्थ असे की कमर्शियल रेसिडेन्शियल एकत्र. रिडेव्हलपमेंट जेव्हा जात असते प्रोजेक्ट ती, त्यावेळेस पण कमर्शियल आणि रेसिडेन्शियल एकत्र. पण मुद्दा काय राहतो, बिल्डिंग उंच बनू शकते, बिल्डिंग ब्रॉड नाही बनू शकत. जेव्हा बिल्डिंग ब्रॉड नाही बनू शकत म्हणजे दुकानं तर ग्राउंड फ्लोअरलाच जास्त चालतात, त्यांना रोड टचिंग वॉक इन कस्टमरसाठी पाहिजे. तर जर स्कोप ब्रॉड होण्याचा नसला तर चॅलेंजेस येतात निगोसिएशनमध्ये. डेव्हलपरला शॉप ओनरसोबत एक वेगळं टाईपचं निगोसिएशन आणि वेगळ्या कमर्शियल्स द्यावं लागतात. कारण की नॅचरली रेसिडेन्शियलचं प्राईस अँड रेट रेडी रेकनरनुसार कमर्शियल ट्रान्झॅक्शननुसार वेगळा असतो. कमर्शियलचा सहज दुप्पट तरी असतोच असतो. आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट जर इकडे तिकडे शिफ्ट झालं तर राहणाऱ्यांच्या आयुष्यात असा फरक नसतो पडत, पण तेच कमर्शियल प्रिमायसेस ग्राउंडवरतून फर्स्ट फ्लोअरवरती गेलं की मेजर फरक पडतो. कारण की त्याचा बिझनेस फार मोठ्या इम्पॅक्टमध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे शॉप्स जेव्हा रिडेव्हलपमेंटसाठी जातात एका रेसिडेन्शियल बिल्डिंगला अटॅच असलेले, त्यावेळेस त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांचे एक्सपेक्टेशन या वेगळ्या पद्धतीनं हाताळल्या जातात आणि त्याच्यासाठी वेगळं कॉम्पन्सेशन अरेंजमेंट असतं. खूपदा सिंगल फ्लोअरवाले शॉप्ससाठी एक लार्जर साईजचे मेझानाईन फ्लोअरवाले स्ट्रक्चर्स इंट्रोड्यूस केल्या जातात किंवा त्यांना इंटरकनेक्टेड वरचा पण मजला मिळतो. त्यांना ब्रॉड असं होतात नसं तर त्यांना एक वरचा अटॅच करून देणार, म्हणजे ते 2 स्टोरीचं शॉप होतील. तर त्यांचं ॲक्सेस पॉईंट त्यांचं रेग्युलर लोकेशनमध्येच राहील, पण त्यांना वरती एरिया जास्त मिळेल. या गोष्टी करण्यात येतात. त्यांना पण त्यांना पण हार्डशिप कॉम्पन्सेशनचं बेनिफिट मिळतं. खूप सारे शॉप ओनर्स स्मार्टली असे पण काही व्यवहार करतात डेव्हलपरसोबत की त्यांच्यासोबतच ट्रान्झॅक्शन करतील, त्यांनाच ॲक्सेस देतील, त्यांच्यासोबतच ते परचेस सेल करून घेतील. आणि अशा कुठल्या सोसायटी आहेत जिथे पहिले शॉप्स नव्हते पण डेव्हलपर स्वतः प्रपोज करतोय शॉप्स ग्राउंड 2-3 फ्लोअरला, तर अशा सगळ्या प्रोसेसमध्ये पण नसलेल्या ठिकाणी पण डेव्हलपर शॉप्स कधी कधी आणू शकतात. तर रेसिडेन्शियल बिल्डिंग्समध्ये आणि शॉप ओनर्समध्ये व्यवस्थित डायलॉग डिस्कशन असलं तर त्या गोष्टी डील करणं नॉर्मल आहे. आणि असं काही अशक्य गोष्ट कुठेच नसते. या सगळ्या गोष्टी रुटीन याच्यामध्ये एक्झिक्यूट होतात. फक्त कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित पाहिजे आणि सोसायटीनी दोन्ही गोष्टींना व्यवस्थित महत्त्व देऊन हँडल करणं जरुरी आहे. तर आता POA पॉवर ऑफ अटर्नी जे आहे ते सोसायटीला डेव्हलपरला का द्यावं लागतं? असं काय असतं की ते POA मागतात? त्याचं रिझन काय?
सो रिडेव्हलपमेंट ही प्रक्रिया कॉम्प्लेक्स आहे. याच्यासाठी आजच्या डेटला कमीत कमी 120 ते 130 वेगळ्या परमिशन्स डेव्हलपरला अप्लाय करावं लागतात, रिसीव्ह करावं लागतात पूर्ण बिफोर, ड्युरिंग आणि आफ्टर फेजेसमध्ये रिडेव्हलपमेंटच्या किंवा कन्स्ट्रक्शन प्रक्रियेच्या. आणि या प्रत्येक याच्यामध्ये जर सोसायटी लँड ओनर आहे किंवा सोसायटीकडे डेव्हलपमेंट राईट्स होते जे सोसायटीने डेव्हलपरला दिले, तर रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये, म्युन्सिपल रेकॉर्डमध्ये सोसायटीच ॲप्लिकंट राहते. ओके. पण हे सगळं काम कोण करते? डेव्हलपर करतोय सोसायटीच्या बिहाफवरती. अच्छा. तर वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलपरला सोसायटीच्या वतीने या ऑथॉरिटीजला अप्रोच करताना ऑथॉरिटी आहे का तुमच्याकडे, हे जर प्रश्न विचारला कुठल्या ऑथॉरिटीनी, तर त्यांना ते POA दाखवावं लागतं. म्हणून सोसायटीला मॅन्डेटरीली सगळ्या रिडेव्हलपमेंट ट्रान्झॅक्शनमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटसोबत POA एक्झिक्यूट करणं हे कॉमन डिमांड येते. आणि ते देणं हे सोसायटीसाठी पण सोयीस्कर राहतं. पण ते POA देताना आपण काय देतोय? आपण रिडेव्हलपमेंटबद्दलच देतोय ना, आणि त्याच्यातल्या पण गोष्टी व्यवस्थित मेजर्ड पद्धतीनं देतोय ना, ते बघणं जरुरी आहे. ब्लँकेट आणि अनलिमिटेड अनरिस्ट्रिक्टेड POA देणं धोकादायक असतं सोसायटीसाठी. टू दी एक्सटेंट ऑफ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट विथ सम टाइम फ्रेम दॅट इज प्रोव्हाइडेड बाय डेव्हलपर इन डेव्हलपमेंट अग्रीमेंट, या सगळ्या गोष्टीला धरून एक लिमिटेड पॉवर ऑफ अटर्नी देणं हे ॲडवायजेबल राहतं. आणि सोसायटीने देणं काही हरकत नसते. त्यांची सोय होणार आहे, डेव्हलपरला त्यांचे कामं फास्ट करता येऊ शकतील. त्याच्यासाठीच POA हे एक डॉक्युमेंट आणि इन्स्ट्रुमेंट ऑपरेशनल झालंय आणि इट्स अ नॉर्मल प्रॅक्टिस. तर आता फॉर एक्झाम्पल माझं युनिट रिडेव्हलपमेंटला गेलं आहे, तर मला ते त्याच जागेवर मला परत माझी इमारत नाहीतर मग माझा जो फ्लॅट असेल तो तिथेच मिळेल का? परत ते फ्लोअर पण सेम असतील, ते कसं असेल? म्हणजे सागर, रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये जेव्हा बिल्डिंग डिमॉलिश होऊन रिकन्स्ट्रक्ट होते, तर नॅचरली ती मोठी होणार पहिलेपेक्षा. त्याच्यात काहीतरी फ्लोअर्स चेंज होतील, पोडियम्स येतील, ॲम्युनिटीज येतील, विंग्स बनतील. सगळ्या गोष्टींमध्ये सहसा मॉडिफिकेशन्स आर नॉर्मल. तर त्याच्यामध्ये तुमचं स्पेसिफिक फ्लॅटचं लोकेशन पण चेंज होऊ शकतं. आम्ही असं बघतो की सोसायटी मेंबर्स म्हणतील की आमचं गार्डन फेसिंग फ्लॅट होता, रोड फेसिंग होता, तर आम्हाला तोच पाहिजे, आम्हाला जास्त वरती पण नाही जायचं, म्हणजे लिफ्टवरची आमची डिपेंडन्सी नव्हतो. किंवा काही काही लोक आम्हाला एकदम वरती पाहिजे, आता आम्हाला हायवरचा व्ह्यू चांगला वाटतो. तर जे नॉर्मली बघण्यात काय येतं की तुमच्या जुन्या लोकेशन्सला धरून ॲज मच एज पॉसिबल डेव्हलपर द्यायला बघतो. त्याच नंबर ऑफ फ्लोअर्समध्ये, म्हणजे मॅनेज करताना सोपं जातं सगळ्या मेंबर्सला. असं कोणाला वाटायला नाही पाहिजे की प्रिफरन्शियल ट्रीटमेंट कुठल्या एका मेंबरला मिळाली आणि आम्हाला लोअरच मिळालं. तर तुमचे जुने जे फ्लोअर होते त्याच फ्लोअर्सच्या रेंजमध्ये तुम्हाला ठेवल्या येतं. फरक एवढा असेल की पहिले पोडियम नव्हते तर तुम्ही ग्राउंड+1 काउंट करायचे, नंतर 2-3 पोडियम आले तर तुमचं 2-3 पोडियम +1 2 3 असं चालू होईल. आणि सेकंड, हे तुम्हाला रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये एक ड्राफ्ट प्लॅनमध्ये पण दाखवतात की कसं स्ट्रक्चर असणार आहेत आणि कुठली लिस्ट आहे की जुने फ्लॅट ओनर्सची वर्सेस नवीन युनिटची. एक रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये एक ॲनेक्शरमध्ये लिस्ट येते. आणि सेकंड, तुमच्यासाठी एक वेगळं डॉक्युमेंट तयार करण्यात येतं डेव्हलपरकडून रिडेव्हलपमेंटसोबत. त्याचं नाव आहे PAAA म्हणतो आपण, परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट. याचा अर्थ काय आहे की तुमच्याकडे एक परमनंट नेचरचं, जुन्याच्या ऐवजी नवीन असलेलं अकोमोडेशन डेव्हलपर देतोय. त्याचं हे अग्रीमेंट जे ॲज गुड ॲज अग्रीमेंट फॉर सेल किंवा सेल डीडचं व्हॅल्यू त्याच्यात असतं, त्याचं तेवढं कॉम्पिटन्सी असतं आणि ते टायटल डॉक्युमेंट बनतं तुमच्यासाठी. म्हणजे की एकदा तुमची बिल्डिंग तयार झाली आणि तुम्ही त्या घरात राहायला गेले आणि जर तुम्हाला ते घर विकावं वाटलं तर त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती तुम्ही तो पुढचा व्यवहार करू शकता. आणि पुढचा विकत घेणारा त्या डॉक्युमेंटमध्ये तुमचे राईट्स कसे आले या अपार्टमेंटबद्दल तो ते वाचून सॅटिस्फाय होऊ शकतो. म्हणून हे PAAA डॉक्युमेंट पण क्रिटिकल असतं. नॉर्मली PAAA ॲग्रीमेंट हे तुम्ही कधी एक्झिक्यूट करायला पाहिजे? बिफोर हँडिंग ओव्हर युअर ओल्ड युनिट. डेव्हलपर्स तुमच्यासोबत व्यवहार करतो सोसायटीसोबत आणि तुमच्यासोबत PAAA करतो, त्याच्यानंतरच त्यांनी तुमच्याकडून तुमच्या जुन्याचं पोझिशन घ्यायचं आणि ठराविक वेळेमध्ये नव्याचं पोझिशन द्यायचं. तर खूप छान इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेत आपल्या ऑडियन्सला आज. आणि तुमचा एक न्यू बुक लॉन्च होत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते रिडेव्हलपमेंटला घेऊनच आहे सागर. 54 लीगल सिक्रेट्स टू नो बिफोर यू साइन रिडेव्हलपमेंट, असं मी टायटल असलेलं बुक लिहिलेलं आहे. मी मागच्या 16 वर्षात खूप साऱ्या हाऊसिंग सोसायटीज, खूप सारे डेव्हलपर्स
आणि खूप साऱ्या चांगल्या कन्सल्टंटसोबत काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत काम करताना खूप सारे त्यांचे सिच्युएशन्स हे आम्ही ॲज अ लीगल प्रोफेशनल्स म्हणून सॉल्व करायला घेतलेत. मोस्ट ऑफ टाइम्स आम्ही सक्सेसफुली बाहेर पडलो त्यातून एक्झिक्यूट करत सॉल्व करत. पण या सगळ्यांमध्ये एक कॉमन पॅटर्न दिसलं की लॅक ऑफ अवेअरनेस वेन सोसायटी वॉज गेटिंग इन टू रिडेव्हलपमेंट ट्रान्झॅक्शन. म्हणजे पाहिजे ती माहिती सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सकडे नव्हती ज्यावेळेस ते रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये एंटर करत होते. जर ती माहिती जर त्यांना पहिलेच कळाली असती तर खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांनी तिथेच अवॉइड केले असते. करेक्ट. आणि मला असं वाटतं की माझं काहीतरी कर्तव्य बनतं माझ्या एवढ्या सगळ्या सोसायटी मेंबर्स आणि माझी स्वतःची लॉ फर्म जी आहे त्याच्यामध्ये माझे टीम मेंबर जे आहेत त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल केल्या आहेत. तर मी त्या सगळ्यांचा एक सारांश एका सिक्वेन्शियल मॅनरमध्ये मी जोडायला बघितलं. त्याच्यामध्ये लिटरली सोसायटीजनी काय करायला पाहिजे आणि काय नाही याची सिम्पल चेकलिस्ट पण दिलेल्या आहेत. डूज आणि डोंट्स दिलेले आहेत. नॉट टू मिस आउट ऑन इम्पॉर्टंट पॉईंट्सची 30 नंबर्सची चेकलिस्ट दिलेली आहे. सो दॅट सोसायटी मेंबर्सनी इंडिपेंडेंटली स्वावलंबी होऊन खूप साऱ्या गोष्टी इझिली करता याव्या असं त्यांच्याकडे एक रेफरन्स गाईड त्या फॉर्ममध्ये मला द्यायचा उद्देश आहे. सागर, माझ्या बुकचं नाव आहे 54 लीगल सिक्रेट्स टू नो बिफोर यू साइन रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट. बुकचा पर्पज असा आहे की मागच्या 15 ते 16 वर्षाच्या कालावधीमध्ये ॲज अ लीगल प्रोफेशनल मला खूप साऱ्या संध्या मिळाल्या हाऊसिंग सोसायटीसोबत, डेव्हलपर्ससोबत आणि खूप सारे कन्सल्टंटसोबत जे नावाजलेले आहेत आमच्या प्रोफेशनमध्ये त्यांच्यासोबत काम करायला संधी मिळाली. माझी स्वतःची लॉ फर्म आहे. लॉ फर्ममध्ये आमचे लीगल अटर्नी जे आहेत जे रिअल इस्टेटबद्दलच मेजरली काम हाताळतात त्यांच्यासोबत पण राहून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो आहेत. आणि मला असं वाटलं की हे गरजेचं आहे एका टू डू लिस्ट, चेकलिस्ट आणि गाईड रेफरन्स बुकच्या फॉर्ममध्ये कंपाईल करून देणं ज्याच्यामुळे डेव्हलपर्ससोबत इंटरॅक्ट करताना सोसायटीज खूप साऱ्या गोष्टी पहिलेच स्वावलंबीपणे इंडिपेंडेंटपणे हाताळू शकतील. आणि त्यांना हे कळायला पाहिजे की कुठला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, कुठला लॉयर आणि कुठला डेव्हलपर त्यांच्यासाठी सुटेबल आहे की नाही. त्यांच्याकडे व्यवस्थित प्रश्न काय असायला पाहिजे डेव्हलपरशी इंटरॅक्ट करताना ते पण त्याच्यात मी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं या गोष्टींमुळे आणि माझ्या छोट्याशा प्रयत्नामुळे नक्कीच काही ना काहीतरी सोसायटीज चांगले निर्णय घेत पुढे जातील. आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जो निर्णय आहे ज्याच्यामुळे त्यांचे आयुष्य 3 ते 4 वर्षासाठी डिफरंट राहणार आहे. मी डिस्टर्ब होईल असं म्हणत नाही पण डिफरंट राहणार आहे. त्याच्यासाठी त्यांच्याकडे सफिशियंट कंट्रोल राहायला पाहिजे आणि त्याच्या थ्रू त्यांनी ती जर्नी सुखकरपणे आणायला पाहिजे. कारण की रिडेव्हलपमेंट आणि स्वतःचं राहतं घर कोणाला देणं हे फार मोठा इमोशनल, फायनान्शियल आणि सोशल चेंज आहे. त्यासाठी सगळेच तयार असतात असं नाही. म्हणून आपल्याकडे डिसेंटिंग मेंबर असतात. पण मला असं वाटतं माझ्या बुकच्या थ्रू काही मेंबर्स, काही सोसायटीज, काही डेव्हलपर्स, काही कन्सल्टंट पॉझिटिव्ह अजून गोष्टी करू शकतील. आणि माझी तीच अपेक्षा आहे. त्याच्यासाठीच मी ती बुक एकत्र आणून एक्सपिरियन्सेस एकत्र आणून बुक फॉर्ममध्ये प्रेझेंट करायचं ठरवलं आहे. नक्की. आणि हे मेजर इश्यू असतातच रिडेव्हलपमेंट म्हणून आजचा जो आपला टॉपिक रिडेव्हलपमेंटवरती आपण कव्हर केला आहे. आणि तुमचा इतका चांगला एक्सपिरियन्स आहे त्या बुकने बरेच जणांना फायदे होतील. ह्या टॉपिकमध्ये आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही बरेच टॉपिक कव्हर केलेत पण तरी काही ना काही गोष्टी अशा असतात ज्या आमच्याकडनं मिस झाल्या असतील. पण ते बुक तुम्ही नक्की चेक करा. त्यामध्ये सर्व गोष्टी, सर्व पॉईंट्स ते दादांनी दिले आहे, मेन्शन केलेत. तर तुम्ही नक्की ती बुक चेक करा एकदा. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा वेळ काढून इतकी चांगली इन्फॉर्मेशन दिली आज. थँक्यू सो मच. थँक्यू सागर मला बोलवल्याबद्दल आणि अपॉर्च्युनिटी संधी दिल्याबद्दल याच्यावरती सखोल चर्चा करण्यासाठी. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.